अमरावतीच्या दर्यापूरमध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा यांच्या उपस्थितीमध्ये काल खल्लार इथं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। रात्री प्रचार सभा आटोपल्यानंतर नवनीत राणा घरी परतत असताना एका गटानं राणा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला। खुर्च्यांची फेकाफेकही करण्यात आली। त्यामुळे खल्लार गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणी खल्लार पोलीस ठाण्यामध्ये 48 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत, तर 2 ते 3 जणांना ताब्यात घेतलं गेलंय। पण आरोपींना सकाळी 10 वाजेपर्यंत अटक केली नाही तर अमरावती जिल्ह्यातील सगळे हिंदू या ठिकाणी दाखल होतील असा इशारा नवनीत राणांनी दिलाय। खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो, पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणेरडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती। मला तर मारलंच, माझ्यावर खुर्च्या फेकल्याच, स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसतंय। मला शिवीगाळ करून माझ्यावर थुकले आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे। रात्रभरापर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी 10 वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळे एकत्रित राहील जर यांनी अटक आज केली नाही तर। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। प्रणय निर्वाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, दर्यापूर मधली सध्याची परिस्थिती काय आहे आणि नवनीत राणांनी जो इशारा दिलाय त्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेतली जाते? नक्की भाजपच्या नेत्या नवनीत राणा ह्या काल दर्यापूरमध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचार सभेसाठी गेले होते। रात्री प्रचार सभा संपल्याच्या नंतर नवनीत राणा जेव्हा घरी परतत होत्या त्यावेळेस त्या सभेमध्ये एक गटाने त्या ठिकाणी येऊन राडा घातला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली। यावेळी एका गटाने चक्क खुर्च्या फेकून मारल्या एकमेकांवर आणि त्याच्यानंतर नवनीत राणा जेव्हा आपल्या वाहनामध्ये जात होती तेव्हा त्या वाहनावर सुद्धा त्यांनी खुर्च्या फेकल्या। नवनीत राणांच्या अंगावर सुद्धा खुर्च्या फेकल्या। त्यांचे जे अंगरक्षक होते हे सुद्धा थोडे जखमी झालेले आहेत, त्यांच्या हाताला दुखापत झालेली आहे आणि विशेष म्हणजे नवनीत राणा यांच्यावर थुकण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे कार्यकर्ते खूप आक्रमक खूप खल्लार पोलीस स्टेशनमध्ये धडक दिली। तब्बल 2 ते 3 तासपर्यंत नवनीत राणा आणि कार्यकर्ते तिथे आक्रमक झाले होते। पोलिसांनी 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि अजून आरोपींचा शोध सुरू आहे। परंतु एक मात्र नक्की की नवनीत राणांनी सकाळी 10 वाजेपर्यंत पोलिसांना इशारा दिलेला आहे। जर 10 वाजेपर्यंत जर आरोपींना अटक केली नाही तर अमरावती जिल्ह्याचं वातावरण वेगळं दिसेल, सगळा हिंदू समाज दर्यापूरमध्ये दाखल होईल असा इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता सकाळी 10 वाजता नवनीत राणा काय भूमिका घेणार हे आता पाहावं लागेल। एक मात्र नक्की या कालच्या प्रकरणामुळे तणावाचं वातावरण खल्लारमध्ये आपल्याला पाहायला मिळालं, परंतु राजकारण जे आहे अमरावतीचं ते या प्रकारामुळे ढवळून निघालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।